Hello guys, welcome to my YouTube channel Unique Learning 1781. Today we are going to learn how to make or recognize past continuous tense. Past continuous tense चालू भूतकाळाचं वाक्य कसं तयार करायचं किंवा कसं ओळखायचं हे आज आपण शिकूया. So let's start. If the subject is singular noun or the pronouns he, she, it is followed by was, and if the subject is a plural noun or we, you, they are followed by were, the ing form of the verb. That means the past continuous tense in short was or were plus verb plus ing also plus object. If the subject जर एखाद्या वाक्यातील कर्ता एकवचनी नाम किंवा ही शी इट या सर्वनामापैकी असेल तर त्यापुढे वॉज घ्यावे, आणि जर कर्ता अनेकवचनी किंवा वी, यू, ते या सर्वनामापैकी असेल तर त्यापुढे वेर घ्यावे व क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन त्याला ing हा प्रत्यय लावल्यास काय तयार होतं? पास्ट कंटिन्यूस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ सिद्ध होतो. दॅट मीन्स द पास्ट कंटिन्यूस टेन्स यूज इन शॉर्ट वॉज or where plus verb plus ing plus object also. Like जसे की I was seeing a picture. Next, they were working in the field. In first sentence पहिल्या वाक्यामध्ये I हा करता आहे, एकवचनी करता, आणि त्यापुढे वॉज घेतले आणि क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन त्याला ing हा प्रत्यय लावला आहे. सी प्लस ऑब्जेक्ट अ पिक्चर. तसंच खाली पण दे वेअर वर्किंग इन द फील्ड तसंच केलेलं आहे. आता निगेटिव्ह सेंटेन्स बाय टेकिंग वॉज ऑर वेअर फॉलोड बाय नॉट द सेंटेन्स बिकम निगेटिव्ह. नकारार्थी वाक्य जर बनवायचं असेल, पास्ट कंटिन्यूस टेन्समध्ये जर नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तर वाक्यातील वॉज किंवा वेअर त्यांच्या पुढे नॉट घ्यावे व वाक्य जसेच तसं पूर्ण करावं, तेव्हा निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतं. लाईक आय वॉज नॉट सीइंग अ पिक्चर अँड दे वेअर नॉट वर्किंग इन द फील्ड. नेक्स्ट येस नो क्वेश्चन्स. पास्ट कंटिन्यूस टेन्स म्हणजे चालू भूतकाळामध्ये येस नो क्वेश्चन्स कसे तयार करायचे ते पाहू. While making yes no questions, use was or were before the noun oblique subject. वाक्याच्या आरंभी किंवा नाऊनच्या अगोदर किंवा सब्जेक्टच्या अगोदर वॉज किंवा वेअर घेतल्यास काय होतं? येस नो क्वेश्चन्स तयार होतात. जसे की लाईक वॉज आय नॉट सीइंग अ पिक्चर आणि वेअर यू गोईंग टू मुंबई आणि क्वेश्चन मार्क्स दिलेत. जसं की वाक्य कसं असतं इथं पाहिलं तर आपण आय वॉज नॉट सीइंग अ पिक्चर, आय वॉज, पण इथं निगेटिव्ह येस नो क्वेश्चन करताना वॉज आधी घेतले आणि आईकडं नंतर घेतलं. वॉज आय नॉट सीइंग अ पिक्चर आणि वेअर यू गोईंग टू मुंबई क्वेश्चन मार्क्स दिलेत. यामुळे काय झाले? येस नो क्वेश्चन्स तयार झाले. नेक्स्ट WH क्वेश्चन्स इन पास्ट कंटिन्यूस टेन्स. चालू भूतकाळातील WH क्वेश्चन्स कसे तयार करायचे ते पाहू. व्हाईल मेकिंग WH क्वेश्चन्स इंटरॉगेटिव्ह वर्ड्स सच ॲज वाय वेअर शुड बी टेकन बिफोर द अबोव क्वेश्चन्स. आधी पाहिल्याप्रमाणे आपण येस नो क्वेश्चन्स बनवले, त्या येस नो क्वेश्चन्सच्या अगदी वाय किंवा वेअर असे जे प्रश्नवाचक शब्द आहेत हे घेतल्यास काय होतात? WH क्वेश्चन्स तयार होतात. सम एक्झाम्पल्स ऑफ पास्ट कंटिन्यूस टेन्स. पास्ट कंटिन्यूस टेन्समधले काही एक्झाम्पल्स उदाहरणं आहेत. फर्स्ट, आय वॉज टॉकिंग ऑन फोन, यू वेअर फ्लाइंग अ काइट, शी वॉज सिंगिंग अ ब्युटिफुल सॉन्ग, मॅसन वेअर बिल्डिंग अ ह्यूज वॉल, रीमा वॉज डान्सिंग ॲट अ पार्टी, वी वेअर हॉपिंग हॅपीली, ही वॉज गोईंग टू पुणे, who was knocking, was he reading the book, were you helping them. These are some examples of past continuous tense. काही चालू भूतकाळातील
उदाहरणं आपण पाहिले. अशा प्रकारे आपण आज पास्ट कंटिन्युअस टेन्समधील WH क्वेश्चन्स, येस नो क्वेश्चन्स आणि निगेटिव्ह क्वेश्चन्स कसे तयार करायचे हे पाहिलं.